भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सर्वच या महाराष्ट्रातील पूजनीय असलेल्या व्यक्तींना मी या ठिकाणी सन्मानपूर्वक नमन करून आज व्यासपीठावर उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड शहरातील दमदार आमदार माननीय महेशदादा लांडगे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय गायकवाड साहेब, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार भारतीय जनता पार्टी RPI आठवले गटाचे उमेदवार गायकवाड, कुंदनजी गायकवाड, त्याचबरोबर रीटा सचिन सानप, नागरगोजे योगिता ज्ञानेश्वर, निलेश मधुकर नेवाळे, आमचे मित्र आत्ताच ज्यांनी कामगार नेते माननीय बाबा कांबळे आणि व्यासपीठावर असलेले उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर या ठिकाणी माझ्यानंतर माननीय महेशदादा लांडगे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय महेशदादांना ऐकण्यासाठी आज TV पण ओपन केले जातात. कालच्याही भाषणात आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातनं एकमेव माणूस आहे जो खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतो आणि कुठल्याही समोरच्या माणसाला न घाबरता खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडचा दादा म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते आपले महेशदादा आहेत. आज या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला, समोर बसलेल्या महिला भगिनींना बघून आनंद वाटला, कारण या सगळ्या भगिनी या देवाभाऊच्या लाडक्या भगिनी आहेत आणि लाडक्या भगिनी येणाऱ्या काळामध्ये देवाभाऊंना 100% कमळाच्या चित्रासमोरील बटन दाबून त्यांच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देणार आहेत, याबद्दल शंका नाही. बरोबर ना लाडक्या बहिणींनो? हात उंच करा, आपल्या उमेदवारांसाठी हात उंच करा. तुम्ही लक्षात घ्या, आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक स्तरावर काम करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक प्रश्न या काळामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीनेच पूर्ण केलेले आहेत. तुमच्या घरकुलमध्ये रहिवासाचा प्रश्न असेल, पंतप्रधान आवास योजनेचे प्रश्न असतील, यासारखे अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये पूर्ण झालेत आणि समोरची लोक फक्त आश्वासन देत आहेत. गेल्या 7 वर्षामधला विकास जर पिंपरी चिंचवड शहरामधला जर आपण पाहिला तर तो भारतीय जनता पार्टीच्या काळात झालाय आणि आता बोलणारे बोलतात की तो विकास आमचा आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा संपूर्ण विकास हा देवाभाऊंचा, शिलेदारांचा आहे. त्यातला एक शिलेदार आपल्या भोसरीचे आमदार माननीय महेशदादा लांडगे आहेत. आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या घरकुलचा परिवार हा सगळा आमचा परिवार आहे, आमच्या जवळचा परिवार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जो न्याय आणि मूलमंत्र दिला आणि सर्व गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे हा मूलमंत्र देत असताना हे घरकुल निर्माण झालं. हे घरकुल निर्माण होत असताना प्रत्येकाला घराचं नीट वाटप झालं आणि वाटप झाल्यानंतर आज आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न घराचं पूर्ण करण्यासाठी ही भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. पंतप्रधान मोदीजींच्या काळामध्ये सर्वात गोरगरीब लोकांना आज घर मिळालंय. दादा, मला अजूनही आठवतं की तुमच्याच प्रचाराला या ठिकाणी मागच्या वेळेस मी आलो होतो. आल्यानंतर त्या येत असताना अनेक महिला या ठिकाणी मला भेटल्या. माझ्या शाळेचे अनेक विद्यार्थी या परिसरात राहतात. मला अजूनही आठवतंय एक भाजी विक्रेती जी माझ्या ओळखीची होती, तिने मला बोलून सांगितलं, दादा, की मी माझं मत या कमळावरच देणार. मी विचारलं, का देणार ताई, तुम्ही राहताय कुठं? त्या म्हणल्या, मी पूर्वी एका स्लममध्ये राहायचे, पण आता मी घरकुलमध्ये आले, मला हे घर मिळालंच आहे. पण मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की आज माझे पैसे मी कमवते आणि माझे पैसे मी सेफ माझ्या बँकेत ठेवते. म्हटलं, पूर्वी काय व्हायचं? ती म्हटली, पूर्वी असं व्हायचं की मी माझ्या भाजीचे पैसे घ्यायचे,
पण थोडेसे माझे मिस्टर दारू प्यायचे, त्यामुळे ते पैसे घरातनं चोरीला जायचे. मी म्हटलं मग मोदीजी आल्यावर नेमकं काय झालं? ते म्हणले मोदीजी आल्यानंतर पहिल्यांदा माझं खातं मी स्वतः ओपन केलं आणि पेटीएमनी माझे पैसे डायरेक्ट माझ्या अकाउंटला पडतात, त्यामुळं मी मोदीजींना मत देणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही गोरगरिबांची पार्टी आहे आणि गोरगरिबांची पार्टी असताना आज गोरगरिबातला एक सामान्य माणूस आमदारकीपर्यंत पोहोचतो, त्याचं कारण एकमेव आहे, भारतीय जनता पार्टी ही आहे. मी काळभोरनगरला राहायचो, दादांना माहिती आहे. त्या काळभोरनगरच्या परिसरात मी त्या ठिकाणी माझे वडील वॉचमन होते आणि त्या भागात मी काकडी विक्रेता होतो. पण संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना एक मातंग समाजाचा युवक म्हणून आज भारतीय जनता पार्टीने मला प्रमोट केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला आमदार म्हणून त्या ठिकाणी मला आज ते पद मिळालं. ते फक्त भारतीय जनता पार्टीमुळे मिळालं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही तुमची आमची पार्टी आहे, बहिणींची पार्टी आहे, भावांची पार्टी आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांची पार्टी आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे, घरकुलमधले अनेक प्रश्न वेळोवेळी माननीय महेशदादांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सोडवलेले आहेत. त्यामुळंच आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतदान घरकुलमधनं माननीय दादांना झालं आणि इथनंच लीड दादांना होता, म्हणून दादा चांगल्या मताने निवडून आलेत. त्यामुळं 15 तारीख ही तुमची आणि आमची तारीख आहे, मुलांच्या भवितव्याची तारीख आहे. या भागात असलेले सर्व प्रश्न, कितीतरी विद्यार्थी या भागातनं आरटीच्या माध्यमातून आज अनेक शाळांमध्ये ऍडमिशन्स घेत आहेत. कितीतरी आपल्या महिला महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला लागलेल्या आहेत. कितीतरी आपले भागातील पुरुष चांगल्या ठिकाणी कामाला जाऊन घरगृहस्थी सांभाळतायत आणि हे सगळं सांभाळत असताना हे सगळं जे काम आहे हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं काम आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना या विकासामध्ये घरकुलचं नाव अत्यंत प्रतिष्ठेने घेतलं जातं. पण ह्या प्रतिष्ठेमध्ये आज या भागातील अनेक सुविधा, अनेक कामं जर पुढच्या काळात कोण करू शकणार असेल तर सक्षम या भागातील नगरसेवक करणार आहेत. आणि या नगरसेवकांच्या मागे खऱ्या अर्थानं त्यांना पळवणारा एक दमदार आमदार असावा लागतो आणि तो दमदार आमदार या ठिकाणी आहे. कारण आमदारांच्या भीतीने ही नगरसेवक 5 वर्ष सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की आज समोरच्या पार्टीनं जी खऱ्या अर्थानं खोट्या खोट्या घोषणा करते, त्यांनी एक दादा परवा दिवशीच त्यांनी एक संकल्पपत्र पुण्यामध्ये जाहीर केलं, पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर केलं आणि त्या संकल्पपत्रात असं म्हटलंय की आम्ही अलाराम वाजवणार आणि अलाराम वाजवलं की लगेच तुमचं काम होईल. पण मला समोरच्या पार्टीला सांगायचंय, इथं अलाराम वाजवून काम होत नाही, दादाचा एक आवाज लागतो, त्या आवाजावर काम होतं आणि ज्या वेळेस दादाचा एक आवाज त्या ठिकाणी निघेल तुमचा अलारामही बंद होईल आणि तुमचं घड्याळही बंद होईल. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात नेतृत्व मिळालंय देवेंद्रजी फडणवीस यांचं आणि पिंपरी चिंचवड शहराला चांगल्या पद्धतीनं नेतृत्व मिळालंय ते म्हणजे महेशदादा लांडगे यांचं. आणि तुम्ही सगळे खऱ्या अर्थानं नशीबवान आहात की माननीय महेशदादा लांडगे यांच्या या मतदारसंघामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करताय, या ठिकाणी तुम्ही मतदान करणार आहात. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आज या ठिकाणी 15 तारखेला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरात लवकर उठायचंय आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कमळ दिसेल त्या कमळाच्या चित्रासमोरील बटन दाबायचंय आणि मतदान पूर्ण करायचंय. मी लाडक्या बहिणींना परत विनंती करणार आहे, कालच मी एक पोस्ट पाहिली सकाळी चित्राताईंनी, त्या ठिकाणी चित्राताईंचं मी कमेंट पाहिलं. आज त्या काँग्रेसचे वडेट्टीवार असं म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे बंद करू, आम्ही कोर्टात जाऊ. ज्या काँग्रेसला सर्वसामान्य जनता काय आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी काय काय करू शकतात हे कळू शकत नसेल, त्या काँग्रेसला आणि काँग्रेसबरोबर असणाऱ्या संलग्न लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? जर त्यांचे विचार असतील की आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार आहोत तर त्यांचे पुढे जाऊन काय काय होऊ शकतं याचा विचार करा. आणि म्हणूनच येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या परिवाराच्या भवितव्यासाठी आणि घरकुल आणखी चांगलं स्वच्छ सुंदर होण्यासाठी आपण कमळाच्या बटनासमोरील चिन्ह, आपण त्या ठिकाणी चिन्ह दाबायचंय, कमळाचं बटन दाबायचंय आणि आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचंय. याच ठिकाणी याच वेळेस 16-17 तारखेला हेच उमेदवार विजयी सभा नक्की करतील अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.